क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अखेर घनकचरा विभागाने घेतली बातमीची दखल। संदीप तांबेंसह नागरिकांनी मानले क्रांती न्यूजचे व प्रशासनाचे आभार। प्रभाग क्रमांक 26 मधील आशीर्वाद नगर ते चुंचाडे गाव मार्गावर दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो पेटवण्यात आल्याची घटना घडली होती। या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले होते, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या संदर्भात काही जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांच्याकडे तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे तक्रार मांडली होती। त्यानंतर घटनेची बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजने प्रसिद्ध केली। या बातमीची तात्काळ दखल घेत नाशिक महानगरपालिका सातपूर विभागाच्या घनकचरा विभागाने अवघ्या काही तासातच संबंधित ठिकाणी कारवाई करत परिसराची साफसफाई केली। तसेच हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जात असल्याने तेथे पुन्हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सतत निगराणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती। नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त नायर मॅडम तसेच घनकचरा व्यवस्थापक आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। विभागीय अधिकारी अनिल आहेर, स्वच्छता निरीक्षक चिंतामण पवार, स्वच्छता मुकादम सतीश गायकवाड यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा परिसर पूर्णपणे स्वच्छ केला। दरम्यान या ठिकाणी अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। क्रांती न्यूजच्या बातमीची तात्काळ दखल घेऊन परिसराची साफसफाई केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज तसेच महानगरपालिका प्रशासन व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। नमस्कार। काल महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 26 मधील आशीर्वाद नगर ते चुंचाळे हा जो रस्ता यावर कित्येक मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो पेटवण्यात येतो, असा मोठा ब्लॅक स्पॉट त्या ठिकाणी होता। आणि काल तो कुणीतरी तिथं आग लावल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या ठिकाणी पसरून प्रदूषण निर्माण झालेलं होतं। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून काल ती बातमी दाखवण्यात आली, त्याला वाचा फोडण्यात आली आणि त्याची तात्काळ दखल ही नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी मान्य श्री चिंतामण पवार आणि त्यांचे कर्मचारी यांनी आज घेऊन त्या ठिकाणी साफसफाई केली, त्याच्यात लक्ष घातलेलं आहे। तो कचरा तिथं कोण आणून टाकत होतं, कुठले कंपनी धारक टाकत होते का इतर कोणी टाकत होतं आणि आग कोण लावत होतं याचा शोध घेण्याचं काम ते करत आहे। मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी यापुढं प्रभाग क्रमांक 26 मध्ये ठिकठिकाणी जे ब्लॅक स्पॉट असतील त्या ठिकाणी ते कर्मचारी नियुक्त करणार आहेत आणि असा कचरा कोणी चुकीच्या पद्धतीने टाकत असेल तर त्याला दंड केला जाईल। या प्रकारे त्यांनी काम सुरू केलेलं आहे। मी महाराष्ट्र क्रांती न्यूज आणि नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे पवारसाहेब आणि त्यांचे कर्मचारी यांचे आभार मानतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।